कोपरगावकरांसाठी एक सुवर्ण संधी. विस्पुते सराफांचा विश्वास आता वास्तुनिर्मिती क्षेत्रातही दृढपणे उभा राहत आहे. कोपरगावच्या मध्यवर्ती ठिकाणी येवला रोड रामग्लास शेजारी एकविरा कॉम्प्लेक्स हे भव्य रेसिडेन्शियल आणि कमर्शियल प्रोजेक्ट तुम्हाला हक्काचा पत्ता देण्यासाठी सज्ज आहे. कोपरगावात प्रथमच हायवे टच लक्झरी फ्लॅट्स, प्रशस्त शॉप्स आणि आधुनिक ऑफिसेस, तेही एकाच ठिकाणी. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8208500041 आणि 9822551153. धन्यवाद. दिल्ली येथील झेंडेवालांमागील व केशवकुंज लगत मंदिर दर्गा बाबा श्री पीर रतननाथजी या धार्मिक स्थळावर तेथील प्रशासनाने बुलडोजर कारवाई करत सदर मंदिर तोडण्यात आले आहे. त्यामुळे जगभरातील पंजाबी सनातनी हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या असून याचा निषेध व्यक्त करण्यासाठी तसेच तात्काळ मंदिराची जागा मंदिराला मिळावी आणि दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी कोपरगाव शहरात सनातनी पंजाबी हिंदू समाजाच्या वतीने मंगळवारी मोर्चा काढत शासनाला निवेदन देण्यात आले असून याची प्रत नायब तहसीलदारांकडे सोपविण्यात आली आहे. या मोर्चात कोपरगावचे आमदार आशुतोष काळे, संजीवन उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे यांच्यासह अनेक पक्षातील कार्यकर्ते आणि हजारोंच्या संख्येने पंजाबी हिंदू समाज बांधव, महिला भगिनी सहभागी झाल्या होत्या. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की दिल्लीतील या प्राचीन मंदिराचा इतिहास 1400 वर्ष जुना असून हे मंदिर आद्य गुरु बाबा श्री गोरखनाथ यांचे मुख्य शिष्य बाबा श्री पीर रतननाथजी यांचे पवित्र मठ आहे. या मठात आरती, लंगर सेवा, गोसेवा इत्यादी नित्यनेमाने मागील 80 वर्षांपासून सुरू आहे. या पवित्र मठाशी संबंधित मंदिर व स्थान अफगाणिस्तान, पेशावर व भारतातील अनेक प्रांतात देखील आहेत. तसेच कट्टरपंथी इस्लामिक देशातसुद्धा हिंदू धर्माचा झेंडा अभिमानाने आणि धैर्याने फडकवत असलेल्या अशा पवित्र स्थानावर आपल्या हिंदू राष्ट्रांमध्ये तोडफोड केली गेली ही अत्यंत दुःखदायक बाब आहे. तरी या प्रकरणी आपण गांभीर्याने दखल घेऊन या स्थळाचे रक्षण करावे व दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि या पवित्र मंदिराची जागा मंदिराला परत मिळवून द्यावी आदी मागण्या या दिलेल्या निवेदनातून करण्यात आल्या आहे. यावेळी समाज बांधव व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जे आपलं दिल्ली येथील झेंडेवाला मंदिर या नावाने प्रसिद्ध आहे, तर या मंदिराचं जे काही त्या ठिकाणी बुलडोजर त्या ठिकाणी चालवला, त्याबद्दल आपण ज्या दिवशी ते होणार होतं त्या दिवशी देखील आपण सर्व एकत्र झालेले होतात आणि आपण त्या दिवशी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्याशी संपर्क करून या सर्व प्रकाराची कल्पना दिली. आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा यांना देखील आपण त्या सर्व घटनेची कल्पना दिली. बारामती येथील देखील आपले जे काही पाहुणे आहेत यांच्या माध्यमातून त्यांना देखील निवेदन देण्यात आलेलं होतं आणि ती सर्व कल्पना CM साहेबांनी अजितदादांना देऊन त्या दिवशी त्यांनी आश्वस्त केलं होतं का अमित शहा साहेबांशी त्यांची चर्चा करून योग्य तो न्याय आपण त्या ठिकाणी देऊ. तसेच आपण निवेदनाद्वारे आपल्या ज्या काही नवी दिल्ली येथील दिल्ली सरकारमधल्या मुख्यमंत्री रेखाताई गुप्ताजी यांना देखील निवेदन पाठवलेलं होतं आणि आज आपण सर्वजण समाजातील महिला, माता भगिनी, सर्व बंधू या ठिकाणी निवेदन द्यायला आपण सर्वजण एकत्र आलो. या ठिकाणी आपल्या तहसीलदार सातपुते मॅडम यांनी हे निवेदन स्वीकारून निश्चितपणाने हे वरती पाठवण्याची खबरदारी ते घेणारच आहेत. आणि या निवेदन असेल किंवा मी जे काही निवेदन आपले CM साहेब असतील, DCM साहेब असतील किंवा दिल्लीच्या CM साहेब असतील यांच्यापर्यंत ते निवेदन पोहोचून याच्यावर काही कारवाई झाली का याचा देखील पाठपुरावा त्या ठिकाणी मी करणार आहे. श्रीनाथची दिल्लीतील आपल्या झेंडेवाला येथील मंदिर दर्गा बाबा श्री पीर रतननाथजीच्या मंदिराच्या आपण ज्या ठिकाणी तिथं काही डिमॉलिशन केलेलं आहे त्या निमित्ताने आपण सर्वजण इथं जमलेलो आहोत की त्या ठिकाणी त्याचं रिस्टोरेशन केलं पाहिजे म्हणून. मला कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये 2 ठिकाणी आपलं ह्याचं स्थान, मोठं पवित्र स्थान याच्या मंदिराचं आहे.
त्यामध्ये कोपरगाव एक त्याच्यामधलं प्रमुख स्थान आहे. आणि मला कल्पना आहे की आमचे मित्र नंदकुमारजी लोणगानी यांचे वडील तिथं अनेक वर्ष त्यांनी सेवा त्या मंदिरामध्ये, झेंडेवाला मंदिरामध्ये त्या ठिकाणी अनेक वर्ष त्या ठिकाणी सेवा केलेली आहे. मी स्वतः त्या मंदिराला त्या ठिकाणी भेट देऊन त्या लंगरमध्ये प्रसाद त्या ठिकाणी घेतलेला आहे. आणि आज आपल्या या भावना, या सगळ्यांच्याच भावना दुखावलेल्या, कारण की आपल्याला आपण जे सांगितलं की कोणतंही मंदिर असो, कोणत्याही याचा धार्मिक याचा असो, पण ज्या ठिकाणी अनेक वर्षापासून आहे त्याची धार्मिक भावना, जसं आपण म्हटलं की रामाची पूजा, आणि इथं जवळजवळ 16 वर्षापासून अखंड जाप आपल्या मंदिरामध्ये रात्रंदिवस, मला वाटतं की हा एकमेव असेल आपल्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये, मला वाटतं 2-3च ठिकाणी असेल की ज्या ठिकाणी अखंड जाप, या ठिकाणी रामाच्या नामाचा जप त्या ठिकाणी होता आणि दिवा तेवत ठेवलेला आहे, त्या ठिकाणी ज्योत प्रज्वलित केलेली 16 वर्षापासून. अशा एका ज्या आपण धार्मिक भावना घेऊन, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आज आपण सुद्धा जी शिस्त दाखवली आणि जी भावना दाखवत असताना की आपण कोणत्याही प्रकारचा उद्रेक कधी होऊ दिला नाही, भावनाचाही उद्रेक होऊ दिला नाही, कोणत्याही गोष्टीचा उद्रेक होऊ नाही दिला. त्याबद्दल मी सगळ्यांच्या यांच्या वतीने आपल्या समोर नतमस्तक होतो की आपल्या भावना या निश्चित योग्य ठिकाणी पोहोचवण्याचं काम, जसं आमदार साहेबांनी सांगितलं, आम्ही सुद्धा आमच्या परीने त्या ठिकाणी करू. आणि जो योग्य असेल की आपल्याला रिस्टोर झालं पाहिजे, या दृष्टीने जी काही अधिकारी असतील, इथले मुख्यमंत्री असतील किंवा दिल्लीचे मुख्यमंत्री असतील, की ज्यांच्याकडे ते योग्य ठिकाणी गेलं पाहिजे, त्यांच्याकडून हा प्रश्न आपला कसा सुटू जाईल. आपण सगळे रामाच्या चरणी लीन होऊन हे आपला प्रश्न लवकरात लवकर सुटो, अशी रामचरणी प्रार्थना करून माझ्या शब्दांना मी विराम देतो. प्रकाश लोंगानी, रहने का कोपरगांव, जो दिल्ली दरगाह झंडेवाला मंदिर जहाँ पे हमारे पूर्वजों से तो जगह थी, अभी डीडी की वजह से नोटिस आई, लेकिन उस नोटिस में बताया गया था कि सिर्फ साइड की जो जगह तोड़ी जाएगी. उस टाइम मैं भी वहीं था, पर जब देखा कि वहाँ पे आए और उन्होंने हमारा पूरा भंडारा घर, हमारी तुलसी वाटिका, ये भी पूरी तोड़ दी गई. इसलिए मैं वेदप्रकाश लोंगानी श्री मोदी जी से, श्री योगी जी से यही विनती करता हूँ कि जो हमारी जगह ली गई है डीडीए के सरकार की तरह, वो हमें वापस मिले. और हम यही निवेदन करते हैं की हमारी जगह हमें वापस मिळे. खऱ्या अर्थाने आपल्या दोन्ही राजांनी, काळ्या कोल्हे साहेबांनी, खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री साहेब आणि पंतप्रधान साहेब यांना सांगितलं पाहिजे, ज्या मंदिराला ज्या हातांनी हात लावला ते आमचं मंदिर पुन्हा त्या ठिकाणी बांधून जाईल, असं यांनी सांगितलं पाहिजे. ही कळकळीची माझी विनंती आहे. आणि खऱ्या अर्थाने जी भावना आपली सगळ्यांची दुखवली, ती भावना समस्त जगामधील प्रत्येक हिंदू माणसाची दुखवली आहे. आज जर बघितलं आपल्या कोपरगावमध्ये सुद्धा 15.5 वर्षापासून, आता सांगितलं दादांनी, 15.5 वर्षापासून अखंड ज्योत पेटल्या जाते. कोपरगाव दिल्ली झेंडेवाला इथे 29 तारखेला जे काही झालं ही 1400 वर्षपूर्वीपासून चालत आलेली गादी आहे, ज्यामध्ये आता आमची 5वी-6वी पिढी चालू आहे. ह्यामध्ये शंकर भगवान, रामजी, लक्ष्मीनारायण ह्या देवतेंचं पूजन केलं जातं. 29 तारखेला जे काही झालं त्यामध्ये देवतांना भोग लावणे व इतर गोष्टींना फार अडचण आली. त्याचप्रमाणे कोपरगावात जे मंदिर आहे त्या मंदिराशी निगडीतच हे मंदिर आहे, जिथे 15.5 वर्षापासून अखंड रामनामाची ज्योत चालू आहे दिवस रात्र. अशा मंदिरावर मोदी, योगी यांनी कारवाई झाली तरी अजूनपर्यंत एकही शब्द काढला नाही. त्यांना विनंती आहे की आमची घेतलेली जमीन आमच्या मंदिराला परत द्यावी. मैं सरिता चोपड़ा, कोपरगांव निवासी, दिल्ली स्थित में जो हमारे मंदिर की तुलसी वाटिका और भंडार गृह का जो अधीक्षण किया गया है वो बेहद ही दुखदायी है. और हम लोगों को उससे इतनी वेदना, हमारी संभावनाएं सभी आहत हुई है. हम लोगों का सभी सरकारी लोगों से निवेदन है, विशेषतः मोदी जी, योगी जी, जो हिंदू धर्म के लिए काम करते आए हैं, राम मंदिर का निर्माण करवाया लेकिन हमारे मंदिर की रक्षा उन्होंने नहीं की है. हमारा उनसे विनम्र निवेदन है, हमारी तुलसी वाटिका और भंडार गृह हमें जैसा था पहले वैसा ही करके दे. इससे हमारी सभी लोगों की भावनाएं आहत हुई है. जय श्री राम, हर हर महादेव. ये जो दिल्ली दरगाह में झंडेवाला के मंदिर परिसर में, हमारे दरगाह मंदिर में जो तोड़फोड़ हुई है, मंदिर तो है लेकिन मंदिर के आसपास वाली जगह पूरी अतिक्रमण के हिसाब से बिना नोटिस के तोड़ी गई है. हमारे बाबा जी खुश तो हम खुश. आप प्लीज़ 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 ये निवेदन पहुंचाओ सरकार तक और हमारी जगह में वापस जल्द से जल्द लौटाओ, यही हमारी आशा.